नांदुरा खामगाव शेगाव बंद. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ कडकडीत बंद. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आज नांदुरा, खामगाव, शेगाव शहरात वंचित बहुजन आघाडी तथा सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी व नागरिकांनी या बंदला पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला. बंदमुळे शहरातील अनेक दुकाने, व्यावसायिक आस्थापने व बाजारपेठ दिवसभर बंद राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात शांततेच्या वातावरणात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याचा निषेध नोंदवत सरकारविरोधी घोषणाबाजी केली आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी केली आहे. नांदुरा शेगाव खामगाव शहरातील या सर्वपक्षीय बंदमुळे जनजीवनावर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याचे दिसून आले. प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, गौतम इंगळे, IB7 न्यूज, नांदुरा खामगाव. आज वंचित बहुजन आघाडी श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वदलीय पक्षासोबत आज बंद पुकारला आणि नांदुरा शहरामध्ये पूर्णपणे बंद झालं. तर आपलं काय मत आहे त्याबद्दल? नांदुरा 100% बंद झालेला आहे. आमच्यामध्ये नांदुरा 100% बंद झालेला आहे. सकाळी जवळपास 6 वाजल्यापासून कार्यकर्ते सगळ्या पूर्ण नांदुरा फिरत आहेत आणि जे दुकानं बंद दिसत आहेत ते दुकानं सगळे स्वतःहून लोक सपोर्ट करत आहेत. याच्याबद्दल मी लोकांचे आभार मानते. आणि आपण एक महिला असून दिल्लीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला चापट मारली आणि तिचे कपडे फाडून तिच्या छातीवरती लाथा मारला. त्याच्याबद्दल प्रशासनाला आपलं काय मत आहे? प्रशासनावरतीच गुन्हे दाखल झाले पाहिजे, माझं तर सर्वप्रथम हे मत आहे. कारण प्रशासनाला मारण्याचा फक्त पायाच्या खालचा जो गुडघ्याचा खालचा भाग आहे तिथपर्यंतच मारण्याचा अधिकार आहे कायद्यानुसार. परंतु ते इतक्या गलिच्छ पद्धतीने महिलांवरती अत्याचार करत आहे, अक्षरशः त्यांचे कपडे फाडत आहेत. या इतक्या निर्लज्जपणाने ते त्या मुलांना म्हणजे इतका अत्याचार करत आहे त्या मुलींवरती आणि बघत नाहीये की त्यांची मुलं आहेत, तेही मोठे झालेले आहेत, त्यांनाही शिक्षणासाठी पुढे लढायचं. त्या गोष्टीत हे काय नाहीये. अमित शहा आणि मोदी यांचा सगळा अखंड आहे आणि याला कारणीभूतही आपणच वोटिंग करणारे आहोत. सर, आज या ठिकाणी सर्वपक्षीय दलाच्या याने बंद पुकारण्यात आल्याचा मेन उद्देश काय होता? जंतर मंतरवर चालू असलेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या प्रतिकाराच्या हिशोबाने त्यांचं जे आंदोलन चालू होतं त्यांनी 20 दिवस उलटून सुद्धा सरकारला जाग आली नाही. सरकारनं त्यांची चर्चा करण्याची सुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्या चर्चेतून आपले जे सोनमजी आहेत आणि त्यांचं जे आंदोलन झालं त्यांच्या उपोषणाला त्यांनी भेट सुद्धा दिली नाही. त्यांची काय मरणाची वाट पाहत होते काय? इतकं निगरगट सरकार आहे, मोदी सरकार आहे. आणि एवढं काय विषय, फक्त त्या मंत्र्याचा राजीनामा, यांना जर सिस्टममध्ये जर दुरुस्ती करायची आहे तर त्यांना 20 दिवशी त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. या आधी सुद्धा त्यांनी सिस्टममध्ये दुरुस्त करता आली असती, पण त्यांना कोणतंही काही देणं घेणं नाही. त्यांचा त्यांच्यामध्ये हात आहे आणि या देशाचे तुकडे करण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे. सर्वसामान्याचा आवाज, विद्यार्थ्यांचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज यांना ऐकवत नाही आणि यांची हुकुमशाही हे बंद केल्याशिवाय, आपल्या सर्व लोकांना एकत्र आल्याशिवाय आता हे नाही आणि पर्याय नाही. आणि हा पर्याय काढण्यासाठी सर्व आम्ही काँग्रेसच्या वतीनं, सर्व पक्षाच्या वतीनं आज बंद पुकारलेल्या बाळासाहेब आंबेडकरांच्या समर्थनार्थ, वंचितच्या समर्थनार्थ आणि 20 दिवसापासून दिल्लीला जंतर मंतर येथे सोनम वांगचूक आणि विद्यार्थ्यांचा त्यांचं उपोषण आणि त्यांचा जो सत्याग्रह सुरू होता त्यावर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. तिथं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. तिथून तो प्रकार पाहिल्यानंतर साहेबांनी महाराष्ट्र बंदची पुकार दिली. आज 23/7/2026ला आपण नांदुरा येथे महाराष्ट्र बंद करत आहोत. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये सर्वपक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मनसे आणि सर्व आंबेडकरवादी पक्ष, इतर पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांच्या सर्व सहकार्यांनी आपण नांदुरा 100% पूर्ण केलेला आहे. या 100% बंदमध्ये तुम्हाला काय वाटते की हे जे बंद पुकारण्यात, बंद पुकारल्यानंतर जो आहे विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का? नाही, प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला न्यायच मिळवून घ्यायचा आहे. जर न्याय नाही मिळत मग काय करणार आहे? नाही, याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करायला सुरुवात करू. वंचित बहुजन आघाडी सर्व समविचारी पक्षांतर्फे सर्वात मोठे आंदोलन करायला सुरुवात. कॉक्रोच सारखे आहेत. आपल्या सिस्टीमला खराब करण्याचं, पोखरण्याचं काम या तरुणांनी केलेलं आहे. आणि हे सर्व बेरोजगार तरुण, हे कोणाची देण आहे? हे मोदी आणि शहांची देण आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशात 153 पेपरफुटीचे प्रकरणं झालेले आहेत. या पेपरफुटीला प्रकरणाला दोषी कोण? तर याला मोदी आणि शहा दोषी आहे.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंदचा एक ऐलान केलेला आहे. त्या ऐलानला आम्ही शेगाव शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण शेगाव शहर आज बंद केलेलं आहे. आज आम्हाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पाठिंबा व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचा पाठिंबा व त्याच्यानंतर आपले शरद पवार गट. काय मागणी आहे तुमची? आमच्या हे मागण्या आहे की ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, ज्या विद्यार्थ्यांवर त्याला गंभीर मारण्यात आला, ते गंभीर प्रकारे तिथे गंभीर झालेले आहे आणि त्या पेपर फुटी विरुद्ध ज्या त्यांनी त्या लढा पुकारलेला आहे त्यांना त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीचा